माझ्या मामावरती पोलीस केस करून बाकीच्या नातेवाईकावरती पोलीस केस करण्याच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहे. खरं तर हे एक पूर्णपणे प्रोफेशनल ब्लॅकमेलरचे लक्षण आहेत. मामावरती पोलीस केस करताना ही पुण्यावरून मामाच्या ऑफिसला गेली. हिचे भाऊ, आई आणि ही तिघंजणं लोक ही देवगराजा इथे गेली. खरं तर 2-3 वेळेला अगोदर जाऊन पण आली होती, परंतु कोर्टात केस चालू असल्यामुळे मी मामांना सांगितलं होतं की हा प्रकार कोर्टा थ्रूच काय जे असेल ते मी करेन. आणि याच्या आधी बऱ्याचशा लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता आमच्या प्रकरणामध्ये, परंतु या मुलीच्या विक्षिप्त वागण्यामुळे, हिच्या विकृत मानसिकतेमुळे. स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे. ज्या प्रकारे रवींद्र गुगे म्हणे की माझ्या मामावरती केस केली आहे आणि बाकीच्या सगळ्या नातेवाईकांना तुमच्यावर केस करील म्हणून धमक्या टाकत आहे, तर धमकी बिलकुलही नाही. ज्यांनी जे माझ्यासोबत चुकीचं केलंय त्याच्या प्रूफ सहित त्यांच्यावर योग्यरित्या कायदेशीर कारवाई केली जाईल. आता फक्त जो मामा आहे ना, जो तुमचे मामा आहेत ना, प्रकाश चौधरी, यांच्याकडे माझी आई भेटण्यासाठी जायची. कशासाठी? की रवींद्र गुगेला तुम्ही समजून सांगा, त्या दोघांचा संसार सुखाने करू. तो जर नोकरी करत नसेल तर आम्ही त्याला, जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा खाण्यापिण्याचा खर्च, ह्यांच्या सगळ्या घरचा खर्च पण आम्ही उचलू. पण रवींद्र गुगेला सांगा की आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त तुम्ही नीट राहा. ही रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे, जी गोष्टी माझ्या आई वडील हे प्रकाश चौधरला बोलले होते म्हणून. आणि प्रकाश चौधर हा माणूस, आम्ही जेव्हा असं बोलायला गेलो, पहिला 1-2 वेळेस चांगला बोलला, तिसऱ्या वेळेस आम्ही बोलायला गेलो त्यावेळेस प्रकाश चौधरने, अक्षरशः मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रकाश चौधरने मला रस्त्यावरती ढकलून दिलं. माझ्या सोबत गलिच्छ असा प्रकार त्याने केलेला आहे. तो व्हिडिओ मी टाकलेला नाही, तो व्हिडिओ मी कोर्टामध्ये दाखल करणार आहे. आणि प्रकाश चौधरवर लिगल ऍक्शन प्रॉपर कोर्टमध्ये चालू आहे. तो कोर्टमध्ये हजर होत नाही नोटीस गेल्यानंतर पण, तर यावेळेस त्याचं अटक वॉरंट नक्कीच निघणार आहे. कारण की अशा नराधमांना जास्त पोचणं याने अजून कितीतरी मुलींचे आयुष्य बर्बाद होऊ शकतात. तर मी जास्तीत जास्त स्वतः मी ह्यावेळेस प्रेझेंट राहून मी रिक्वेस्ट करणार आहे की या माणसाला अटक वॉरंट निघलं पाहिजे जर हा माणूस कोर्टामध्ये हजर होत नसेल तर. आणि मी स्वतः या प्रोसिजरसाठी तिथे जाणार आहे. राहिला प्रश्न रवींद्र गुगेचा म्हणण्याचा, माझ्या नातेवाईकांवरती केस करणार, तर नातेवाईकांनी, ज्या नातेवाईकांनी जे माझ्यासोबत केले त्याच्या प्रूफ सहित मी तिथे दाखवून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे. आणि मी ही धमकी देत नाहीये, याला धमकी म्हणत नाही. जो आपल्यावर अन्याय करतो त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणं हा माझा हक्क आहे, जो आतापर्यंत मी केला नाही. तुझ्या प्रेमापोटी की तू आता सुधरशील, मग सुधरशील, तू आपला संसार वाया जाऊन देणार नाही, याच्यासाठी मी शांत बसले. पण इथून पुढे नाही. आज फक्त मामावर केस पडली, आतापर्यंत तुझ्या नातेवाईकांनी कुणी मला कशा धमक्या दिल्या, कोणते गलिच्छ शब्द वापरले, कोणी काय केले, याचे सगळ्याचे प्रूफ माझ्याकडे आहेत. हे तुम्हाला सुद्धा माहित आहे रवींद्र गुगे. हिचा भाऊ हा गुंड प्रवृत्तीचा आहेतच मुळात, पण हा जवळपास 100-125 किलोचं वजन, याची उंची 6-6.5 फूट, आणि हा मुलगा याच्या बहिणीची कोणीतरी छेड काढते असं तिने तिच्या बहिणीने FIR मध्ये म्हटलंय. आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. म्हणजे किती हा नीच प्रकार आहे. आणि हे तुम्ही जर बघितलं तो सोशल मीडियावरती तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. तर या प्रकारामुळे झालं असं की पोलीस स्टेशनला येणे खूप गोंधळ घातला आणि ती केस रजिस्टर करून घ्यावी लागली. त्यामध्ये मामाची नोकरी गेली आणि वयाच्या जवळपास 50वी त्यांची आली आहे. त्या काळामध्ये त्यांना अशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागतोय. आणि त्याचबरोबर आणखी नातेवाईकावरती अशाच पद्धतीच्या केस करण्याचे डायरेक्ट मेसेज टाकून धमकी दिल्यात तिने. गुगे ज्या प्रकारे रवींद्र गुगे ह्या व्हिडिओमध्ये म्हणतायत की ही जी मुलगी आहे स्नेहल, ही म्हणते की मला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्याच्या मामाने, तर हो केला होता, म्हणूनच त्याच्यावरती तो योग्य गुन्हा दाखल केलेला आहे. आणि रवींद्र गुगे म्हणतो की माझा भाऊ 100 किलोचा, 125 किलोचा आहे, 6 फुटाचा आहे, आणि तो व्हिडिओ काढत बसला. पण त्याने स्वतःच्या बहिणीला कोणी छेडत असताना काही केलं नाही, कारण ते तुमचे संस्कार आहेत, मारहाण करणे हे आमच्या घरचे संस्कार नाहीत. आणि मी माझ्या भावाला आधीच सांगितलं होतं की हे माझं प्रकरण आहे, माझ्या प्रकरणामध्ये तू पडायचं नाही, कारण की तुमच्या सगळ्यांचा डोळा होता त्याच्यावर केस करण्याचा, म्हणून मी त्याला माझ्या जवळ सुद्धा येऊ दिलं नाही. माझ्या भावाला फक्त सांगितलं होतं प्रूफ पाहिजे आपल्याला, फक्त व्हिडिओ काढायचा, तू माझ्या जवळ यायचं नाही. त्याला माझ्यासोबत काय करायचं ते करू दे, पण तू माझ्या जवळ यायचं नाही. आणि तुम्ही त्या जवळ नव्हता आला तरी पण तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तू स्वतः पण आलेला होता. रवींद्र गुगे स्वतः गाडीमध्ये लपून बसला होता. त्याने 20 ते 25 लोक आणले होते पोलीस स्टेशनमध्ये. तिथं आमचं कोणीही ओळखीचं नव्हतं. पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलिसांच्या ओळखी काढून तिथं माझ्या
मामावरती रोड रॉबरीची केस हा प्रकाश चौधर आणि रवींद्र महादेव घुगे खोटी केस दाखल करणार होते. त्यावेळेस मी पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनमध्ये हे म्हणले की जोपर्यंत तुमच्याकडे काही प्रूफ नाही तुम्ही ही खोटी केस माझ्या भावावर करू शकत नाही. ह्यांनी पोलिसांचे वगैरे ओळखी काढून माझ्या भावावर खोटी केस करायले होते. जेव्हा मी सोशल मीडिया पूर्ण व्हिडिओ काढले माझ्या मोबाईलमध्ये त्यावेळेस त्या लोकांनी माझ्या भावावर खोटी केस केली नाही. नाहीतर ह्यांचा प्लॅन होता माझ्या भावावर खोटी केस करण्याचा आणि मला माहित होते हे कोणत्या थराला जाऊ शकतात म्हणून मी माझ्या भावाला माझ्या जवळ पण येऊन दिलं नाही. पण त्याला फक्त सांगितलं की व्हिडिओ काढा तू, बाकी तू जवळ यायचं नाही. त्याला माझ्यासोबत काय करू द्यायचंय ते कर, फक्त तू माझ्या जवळ येऊ देऊ नको, माझ्याजवळ यायचं नाही. त्यांनी काही जरी केलं माझ्यासोबत तरी यायचं नाही. त्याच्यामुळे माझा भाऊ माझ्याजवळ आला नव्हता, कारण तुम्हाला त्याला फसवायचं होतं आणि ते तुम्हाला करता आलं नाही. तुम्ही प्रयत्न पण केला पण तुम्हाला जमलं नाही. ते रवींद्र घुगे या व्हिडिओमध्ये म्हणे की माझ्या मामाची वयाच्या 50व्या वर्षी नोकरी घातली, तर वयाच्या 50व्या वर्षी एखाद्या मुलीला छेडछाड करणं आणि ती पण आपले सून असताना त्याने जे काही गोष्टी केल्या आहेत त्याच्या विरुद्ध त्याच्यावर कंप्लेंट दाखल झालेली आहे. तर हे त्याला 50व्या वर्षी शोभतं का त्या मामाला तुझ्या? तर ते पण विचार करणं गरजेचं आहे रवींद्र महादेव घुगेला. या फोटोमध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही पाहत आहे तो रवींद्र महादेव घुगे म्हणजे माझ्या पतीचा चुलत भाऊ, ज्याचं नाव आहे किशोर पांडुरंग घुगे उर्फ पप्पू घुगे. तर हा व्यक्ती जो आहे आणि त्याच्यासोबत दुसरा एक चुलत भाऊ प्रल्हाद रामजी घुगे, हे दोघं जण जेव्हा मी प्रकाश चौधर यांच्यावर देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यासाठी गेले होते त्यावेळेस हे दोघं जण तिथे होते. आणि माझे वडील जे पोलीस स्टेशनच्या बाहेर 4 व्हीलर गाडीमध्ये बसले होते, त्यांना पॅरालिसिस असल्यामुळं त्यांना चालता येत नाही, तर तिथे बसले असताना हे दोघं जण माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांच्यासमोर असे म्हणत होते की त्याच्यासोबत माझा सासरा पण होता आणि माझा दीर पण होता आणि माझी सासू पण होती आणि ह्यांची चर्चा चालू होती की एवढं सगळं करण्यापेक्षा पोरगी तिकडं आली की तिला मारून टाकायचं. 40 दिवसात मॅटर जिकडं तिकडं होतंय, पोलिसांना पैसे बिशे दिले, मॅटर क्लोज होऊन जातं, 5-10 लाख रुपये दिले की एवढं सगळं सहन करण्यापेक्षा आणि घटस्फोट देत नाही ना तर अशी मारून टाकायची ती. अशा प्रकारे माझ्या वडिलाच्या समोर हे बोलत होते. म्हणजे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये असताना सुद्धा ह्या लोकांना भीती वाटत नाही. याचा अर्थ ह्यांनी पोलीस स्टेशनला सुद्धा किती कॅज्युअली घेतलं आहे तुम्ही पाहू शकता. हे सगळं देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा आलेलं आहे, पण अजून माझ्याकडे तो सीसीटीव्ही फुटेज आलेला नाहीये. तर ते जेव्हा सीसीटीव्ही फुटेज येईल ते सुद्धा मी सोशल मीडियावर टाकणार आहे की कशा प्रकारे पोलीस स्टेशनच्या आवारात सुद्धा हे मला जीवे मारण्याच्या धमक्या माझ्या वडिलाला देत होते. जेव्हा केस दाखल करायची होती प्रकाश चौधरवर तर त्यावेळेस हे सगळे लोक माझ्या वडिलांना बाहेर येऊन अशा प्रकारे धमक्या देत होते. आम्ही केस टाकू नाही प्रकाश चौधरवर, त्याच्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. पण तरी पण ज्या लोकांनी धमकी दिली माझ्या वडिलांनी त्यांच्या विरुद्ध एनसी पण दाखल केलेली आहे देऊळगाव राजाच्या पोलीस स्टेशनमध्ये. आणि आम्ही सीसीटीव्हीची मागणी करण्यासाठी पण एक अर्ज दिलेला आहे देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता आता पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये स्वतः प्रकाश चौधरने मला याच्या आधी पण जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. ती रेकॉर्डिंग सुद्धा मी तुम्हाला ऐकवत आहे. ही आहे ती रेकॉर्डिंग. लक्षात ठेव, तुला नाही मारलं ना, गावात पाण्यात आत्ता जर तुला 1-2 तासामध्ये पाण्यागाव देऊन नाही मारलं ना मग मला बोल.